परळीच्या महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। या प्रकरणामध्ये कोणीही असो त्याला सोडणार नाही असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिलाय। महादेव मुंडे हत्या प्रकरणी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। मी साहेबांना निवेदनामध्ये नावं दिली आहेत। मग साहेब म्हणले आहेत तात्काळ आपण ह्याच्यावर मागणी करू आणि मी नार्को टेस्ट त्यांना हे केली आहे की आता 21 महिने झालं की आरोपी डायरेक्ट कसे म्हणतील की आम्ही खून केला आहे, म्हणून ते पण मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं। SIT मार्फत तर होणारच म्हणून सांगितलं आहे। पुरेपूर म्हणजे आरोपी अटक करणार म्हणजे करणार हे मला त्यांनी शब्द दिलेला आहे। कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। विधान भवनात बी त्यांनी म्हटलं आहे, आज बी म्हणलं की कोणालाही पाठीशी घातलं। मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला ते फोटो वगैरे पाहिल्याच्या नंतर हे इतकं भयानक असू शकतं का, तर ते आहे। आणि याच्यामध्ये पोलीस कर्मचारीसुद्धा काही इन्व्हॉल्व आहेत का याचा सुद्धा तपास करावा अशा प्रकारची मागणी केलेली। आणि SIT स्थापन झाल्याच्या नंतर आम्हाला 100% गॅरंटी आहे की महादेव मुंडेंचे खुनी हे 100% आता सापडतील।